आणि आता बातमी आहे राजकीय वर्तुळातली अतिशय मोठी। कालपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का अशा चर्चा सुरू झालेल्या आहे। निमित्त ठरलं राज ठाकरे यांनी घातलेली साथ आणि त्याच वेळी उद्धव ठाकरेंनी दिलेला प्रतिसाद। दरम्यान आता याच संदर्भात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आता सूचक ट्विट केले। निवडणुकीसाठीच एकत्र यायला पाहिजे असं काहीही नाही, महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येऊ शकतो असं यावेळेस त्यांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे निवडणुकांसाठीच एकत्र यायला पाहिजे असं काही नाही, मराठी आणि महाराष्ट्राच्या हिताच्या मुद्द्यांपुरतही एकत्र येता येईल असंही यावेळेस संदीप देशपांडे म्हणाले। जसं तमिळनाडूमध्ये कावेरी मुद्द्यावर तमिळ पक्ष एकत्र येतात तसं मराठी पक्षांनी एकत्र यायला काय हरकत आहे, फक्त निवडणूक। या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे। गिरीश, मनसे नेत्यांचं आपण सूचक ट्विट पाहतोय, संदीप देशपांडे यांनी ट्विट केलेलं आहे, पुढे काय घडू शकतं? नक्कीच काल राज ठाकरे यांनी युती संदर्भात दिलेल्या एका प्रस्तावानंतर उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद, यातच मनसे नेत्यांच्या ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्या कुठेतरी चर्चेचा विषय आहे। कारण काल ज्या युती संदर्भातल्या ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या, त्यावर एकंदरीत आता आगामी निवडणुकांसाठी हे दोन बंधू एकत्र येणार अशा चर्चा असताना मनसे नेत्यांकडून एक वेगळ्याच प्रतिक्रिया येतात। केवळ निवडणुकीसाठी एकत्र यायला पाहिजे असं काही नाही, केवळ महाराष्ट्राच्या हिताच्या मुद्द्यासाठी एकत्र येऊ शकतं अशा पद्धतीचे वक्तव्य असणं हे कुठेतरी मनसे नेत्यांमध्ये कुठेतरी दोन मतं आहेत का असं देखील एक प्रश्न आहे। कारण अमेय खोपकर यांनी जे केलेलं वक्तव्य आहे, त्यांचं जे ट्विट आहे ते देखील युतीच्या विरोधातलं आहे। त्यानंतर आता संदीप देशपांडे यांचं हे ट्विट असेल, त्यामुळे मनसे नेत्यांच्या मनात नेमकं काय आहे आणि मनसे पक्षप्रमुखांच्या मनात काय आहे, दोन वेगवेगळी मतं आपल्याला सध्या पाहायला मिळतात। त्यामुळे आता या सगळ्याच्या मनसे नेत्यांच्या वक्तव्यानंतर आता ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते हे देखील पाहावं लागेल। केवळ महाराष्ट्राच्या मुद्द्यावर, मराठीच्या मुद्द्यावर फक्त आत्ता सध्या स्थितीत हे एकत्र येत आहेत का, की आगामी निवडणुका ज्या मुंबईतल्या निवडणुका आहेत त्यासाठी हे दोन बंधू एकत्र येणार, ज्या चर्चा सुरू आहेत। त्यामुळे आता या दोन्ही पक्षांकडच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया महत्वाच्या आहेत, नेत्यांचे मतं महत्वाचे आहेत, त्यानंतर दोन्ही पक्षाचे पक्षप्रमुख काय भूमिका घेतात। नक्कीच धन्यवाद गिरीश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।